दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये आज ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला। मणिपूरमध्ये होणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीनं 5 लाख रुपयांची सेवा जाहीर करण्यात आली। मणिपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होणार ही वार्ता ऐकून माझं मन गहिवरलं। ज्या विठ्ठलानं मला नवीन जीवदान दिलं त्याच्या सेवेसाठी मी मणिपूरच्या मंदिरासाठी 5 लाख रुपयांची सेवा जाहीर केली, अशी माहिती यावेळी पंढरपूरचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली। यावेळी राम मंदिर अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औशेकर, मणिपूरचे गृहमंत्री गोविंद दास यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे ऑनलाईन उपस्थित होते। आज दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा मुख्य आशयच हा होता की मणिपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर या मंदिरांची निर्मिती करण्याचं तेथील सरकारनं ठरवलंय। यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंदिर समितीनं त्या ठिकाणी मदत करायचं जाहीर केलंय। योगायोगानं दिलीप धोत्रे या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि मग आपल्या श्री विठ्ठलाचं पांडुरंगाचं मंदिर मणिपूरमध्ये होतंय म्हटल्यावर त्यांना गहिवरून आलं। ज्या विठ्ठल भगवंताने मला एका अपघातातून वाचवलं त्या माझ्या भगवंताचं मंदिर त्या ठिकाणी होतंय म्हणल्यावर मी त्वरित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मणिपूरमध्ये बांधण्यासाठी माझ्याकडून 5 लाख रुपयाची सेवा जाहीर केली, अशी माहिती त्यांनी दिली।